सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्याच्यामध्ये उत्तरार्धातलं प्रकरण 8वं आपलं चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या भागात आपल्याला सांगितलं की त्यांचे 10 वर्षसुद्धा पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे त्यांना बाहेर अंदमानातच पण जाता येणार नाही. हिंदुस्थानला जाण्याची तर गोष्टच वेगळी. तर बघूया पुढे काय म्हणतायत ते. मला प्रतिकूल ते निर्बंध अगदी घटिकापळे मोजून पाळण्यात येत, पण अनुकूल तेव्हा मात्र निर्बंधास निर्बंध उरत नसे. भेट 5 वर्षांनी व्हावी हा निर्बंध, पण मला 7-8 वर्षातही मिळाली नाही. पण तिकिटाचे वेळी 10 वर्षांचा निर्बंध तंतोतंत पाळला पाहिजे, पण तो तंतोतंत तरी पाळण्यात आला का? 10 वर्ष होऊन तिकिटाची वेळ येऊन गेल्यावरही आम्ही आपले कारागारातच. पण आता कारागारात जरी असलो तरी फोरमनच्या अधिकारावर होतो आणि सबंध 1 रुपया महिना पगार मिळू लागला होता. हे देखील आमच्यावर मोठी कृपा म्हणून. त्या सवलती देण्याइतकी आमची वर्णी ज्यांनी लावली त्या अधिकाऱ्यांचे व्यक्तिशः आम्ही आभारीच आहोत. काही हरकत नाही, झालो तेव्हा फोरमन झालोच. इतरांनी जेव्हा आम्हास विनोदाने म्हणावे, तुमच्या मागून आलेले अगदी अल्पशिक्षित बंदिवान देखील मोठे मोठे बाबू होऊन अधिकार गाजवीत असता तुम्हास नुसते तेल गोदामाचे व्यवस्थापक नेमले ना, काय हे? तेव्हा आम्ही विनोदाने प्रत्युत्तर द्यावे, अरे पण अधिकार कोणचा आहे? बाबू तर काय, पण प्रत्यक्ष बंदिवान, पर्यवेक्षक, कमिशनर हे देखील नुसते मॅन म्हणजे मनुष्य आहेत, पण आम्ही फोरमन म्हणजे मनुष्यांच्या अग्रणी. सरकारने आमचे मूल्य अखेर ओळखलं. इस्रायला जो मान नाही तो मान त्यांनी आम्हास दिला. फोरमन, नराग्रणी. आणखी काय पाहिजे? नराग्रणी पद प्राप्त होताच आम्हास तेल कोठाराच्या कारखान्यावर नेमण्यात आलं. त्या कारागारीय राज्यामध्ये सर्वांच्याच मताने तो तेल कोठाराचा प्रांत फार महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाई. कारण तेथे हजारो पौंड तेल असलेली शेकडो पिपे दर महिन्यास सिद्ध होत. अंदमानातील मुख्य उत्पन्न नारळाचे. ते सर्व नारळ फोडून बिडून त्या कुख्यात कोलूत जे तेल निघे ते सर्व या तेल कोठारात 2-3 मोठ्या मोठ्या टाक्या भरून ठेवण्यात येई. अजस्त्र पिपे त्या तेलाची मागणी येताच भरली जात आणि रंगून कलकत्ता इत्यादी ठिकाणी हजारो रुपयांचे ते सामान धाडले जाई. हे त्याची मुखल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र. हा त्या कारागारीय राज्यातील महत्त्वाचा प्रमुख प्रांत. आता आम्ही त्याचे अधीप झालेलो होतो. इतरास मत्सर वाटावा असं ठिकाण, असं वैभव आमच्या ठायी आलं होतं. अर्थात तेथील ऐश्वर्याचे आणि सुखाचे वर्णनास एका स्वतंत्र आणि नवीन प्रकरणाचाच मान दिला पाहिजे. हिंदीस राष्ट्रीय भाषा म्हणून सन्मानण्याचा आणि तिचा शक्य त्या उपायांनी प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न इसवी सन 1906व्या वर्षापासून सारखा चालू होता. इंग्लंडमध्ये असताना अभिनव भारताचे सभासद प्रत्येकी रात्री निजावयास जाण्यापूर्वी एकत्र आणि एकस्वराने जो आपला राष्ट्रीय संकल्प पुनरावृत्त करीत असत, त्यात हिंदुस्थानास स्वतंत्र करावयाचे, हिंदुस्थानास एकराष्ट्र करावयाचे, हिंदुस्थानास लोकसत्ताक करावयाचे या सूत्रांसह 4थे सूत्र घोषित केले जाई की हिंदीस राष्ट्रभाषा करावयाची, नागरीस राष्ट्रलिपी करावयाची. या धोरणानुरूप अंदमानात संघटना आणि प्रचार करण्याची थोडी बहुत संधी मिळू शकेल असं पाहताच 1911व्या वर्षी आम्ही त्या संघटनेचा जो कार्यक्रम मनाशी ठरवला त्यात हिंदीचा प्रचार हा एक मुख्य विषय होता. ज्या वेळेस हिंदी राष्ट्रभाषा करावी ही कल्पना इतकी अप्रसृत होती की मोठे मोठे पुढारी त्या कल्पनेचा उच्चार करणेही पोरखेळासारखे समजत. सामान्य लोकांस तर ती अपरिचितच होती. लोकमान्यांनी किंवा महात्मा गांधींनी तिचा उघड पुरस्कार करावा इतकं महत्त्व त्या चळवळीस फार पुढे आलं. त्यावेळेस केवळ नागरी प्रचारणी सभा आणि आर्य समाजीयातील काही लोक हेच विशेषतः याच चळवळीचे पुरस्कर्ते होते. श्रीमद दयानंद सरस्वतींना हिंदी राष्ट्रभाषा आहे हे घोषित करण्याचं नव्हे, तर तीत राष्ट्रीय दृष्टीने ग्रंथ लिहिण्याचाही पहिला मान आहे यात शंका नाही. अशा स्थितीत
जेव्हा आम्ही 1911पासून सर्व बंदिवानांना आणि साऱ्या बंदींना हिंदी शिक्षण घेण्याचा आग्रह करू लागलो, तेव्हा हिंदी ही भाषा आहे की नाही या विधेयापासूनच विवाद करावा लागे. महाराष्ट्र आणि इतर दाक्षिणात्यास हिंदी भाषा हा शब्दही नवीन वाटे. त्या भाषेस ते मुसलमानी भाषा म्हणत, कारण दाक्षिणात्य मुसलमानांची तीच मातृभाषा, निदान समाजभाषा असते. उत्तरेकडचे जे बंदी त्यास ती हिंदूंचीच भाषा आहे इतकंच नव्हे, तर ती 8 कोटी हिंदू मुसलमान आजच मातृभाषा म्हणून बोलतात हे माहीत आहे. परंतु तरीही ती राष्ट्रभाषा होण्यास पात्र नाही असे ते म्हणत. कोणी म्हणे तिला व्याकरण नाही, कोणी म्हणे वाङ्मय नाही. हिंदीस राष्ट्रभाषा न मानण्याचा आग्रह मद्रासी इत्यादी लोकात दिसणं स्वाभाविक आहे. परंतु तो बंगाली युवकातच तिथे विशेष दृग्गोचर होई, कारण त्यास बंगाली राष्ट्रभाषा व्हावी अशी स्वाभाविक महत्त्वाकांक्षा होती. खरं पाहता हिंदीच्या खालोखाल संख्याबळाने बंगालीलाच राष्ट्रभाषा होण्याचा अधिकार आहे, कारण त्यांची भाषा 4 कोटी लोक बोलतात आणि ती मराठीप्रमाणे साहित्यातही हिंदुस्थानी भाषात पुढारलेली आहे. तथापि हिंदीच राष्ट्रभाषा होण्याची अधिक योग्यता आहे ही गोष्ट बंगालचे एक पुढारी श्री मित्र यांनी फार पूर्वी मान्य केली होती. इतकंच नव्हे तर तिचा त्यांनी पुरस्कार करून एक मासिकही चालवलं होतं. या सर्व आक्षेपांचे वारंवार निरसन करून साहित्य, व्याकरण, प्रौढता, भवितव्यता आणि क्षमता या गुणांनी संख्याबलाप्रमाणेच हिंदी ही राष्ट्रीय भाषा होण्यास योग्य आहे नव्हे, अपरिहार्यपणे तीच राष्ट्रभाषा पूर्वीच झालेली आहे हे मी नाना कोटीक्रमाने सर्वांस पटवी. तेवढ्यासाठी हिंदीचे जुने उत्तम ग्रंथ आणवले. नवीन साहित्य हिंदीत नाही हे खरं, पण ते आता इतक्या गतीनं उत्पन्न होत आहे की आपण सर्व यत्न करू तर ते एका 5 वर्षात जगात देखील महत्त्व पावेल इतके उत्तम होईल. हिंदी राष्ट्रभाषा करावयाची नाही, ती राष्ट्रभाषा होतीच मुळी. रामेश्वरचा बैरागी आणि व्यापारी हरिद्वारला हीच भाषा बोलत पृथ्वीराजाच्या साम्राज्याच्या आधीपासून जात येत आलेला आहे. अशा अनेक युक्तिवादांनी आम्ही राजबंदीस हिंदी शिकण्यास प्रवृत्त करावे, त्याचप्रमाणे इतर बंदीसही. आमचा शिक्षणक्रमच असा असे. प्रत्येक राजबंदीने इतर प्रांतांच्या भाषा शक्य तितक्या शिकाव्या. अंदमानात हे ज्ञान संपादन करण्याची उत्तम संधी होती. त्याप्रमाणे आम्ही स्वतः बंगाल्यास हिंदी आणि मराठी, मराठ्यास हिंदी आणि बंगाली, पंजाबीस त्यांच्या आणि त्यास पंजाबकडच्या गुरुमुखी इत्यादी भाषा शिकवित असे. शेवटपर्यंत हा उद्योग सारखा चालत होता. गुजराती राजबंदी अगदी शेवटी आले, परंतु त्यासही हिंदी लिपी आणि भाषा शिकवून हिंदी पुस्तके वाचता यावी इतकं शिक्षण त्या अवधीत दिलं गेलं. इतर बंदिवानास तर प्रथम हिंदी भाषा शिकवली जावी आणि नंतर इतर, असे 10 वर्ष आमचे आणि आमच्या साथीदारांचे परिश्रम अव्याहत चालले होते. यासाठीच एक उत्तम हिंदी ग्रंथालय एकत्र ठेवता येईना म्हणून फिरते कसे ठेवले होते ते मागे सांगितलेच आहे. या ग्रंथालयार्थ द्रव्य निरनिराळ्या रूपाने मिळवित होतो. आम्हा सहाय्य म्हणून बाहेरचे कित्येक स्वतंत्र अधिकारी केव्हा केव्हा द्रव्य देऊ इच्छित. आम्ही ते परस्पर हिंदी पुस्तके मागवून द्या म्हणून सांगून ग्रंथालयास द्यावे. अंदमानात पुस्तके मागवण्याचीही चोरी होती, म्हणून द्रव्य सहाय्य जसे आवश्य तसे पत्ता देणे आणि आपल्या पत्त्यावर नुसते पुस्तके मागवू देणे हेही एक सहाय्य समजले जाई. नाही, धाडसही. कारण सरकारास कळले तर बंदिवानांशी संबंध ठेवला म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यातही प्रचार करण्याचे कार्य येत असल्याने त्या स्वतःसही हिंदी शिकण्याची आमची निकड लागलेली असते. कित्येक मद्रासी सद्गृहस्थ अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्याकरता आमचे सहाय्यक बंदिवान अंतस्थपणे जात असत. एका राष्ट्राभिमानी डॉक्टरने तर आपल्या मुलास हिंदी ही अक्षरशः मातृभाषा व्हावी म्हणून घरात आपल्या पत्नीस देखील हिंदी शिकवून मुलासमोर तिथंच बोलण्याची सवय लावली. या गृहस्थाने हिंदी प्रचारार्थ 10-5 रुपये मधून दानही द्यावे. या स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या साह्याविरुद्ध आणखी अनेक प्रसंग आम्ही साधावे. त्याचे दिग्दर्शनार्थ 1-2 उदाहरणे सांगू. एक दिवाण नावाचा आर्य समाजाशी पूर्वी परिचित असलेला अल्पशिक्षित साधारण शेतकरी जन्मठेप घेऊन काही दरोड्याच्या भानगडीत आलेला होता. आमच्यावर हार्दिक भक्ती करी.
त्याने आमच्या संस्थेत पुष्कळ कामं केले. लोकांवर वजनही त्याचे बसे. तो दुर्दैवाने अगदी तारुण्यात त्या अंदमानाच्या वायुमानास आणि कष्टकारक बंदिवासास बळी पडला. त्याच्या इष्टमित्रांनी त्याचे नावे काही जेवणावळ करावयाची ठरवली, म्हणजे अंतिम दिवस असतात तसे. आम्ही त्याचे मन बळवून ते पैसे, त्याचे नावे, हिंदी ग्रंथ आणि क्रमिक पुस्तके घेऊन ते ग्रंथालयास आणि दरिद्री बंदिवानास दान देण्याचे ठरवले. बिहारी नावाच्या एका मनुष्यास फाशीची शिक्षा झाली. त्याने काही द्रव्यदान देण्याचा नवस केला. ती शिक्षा योगायोगाने रद्द झाल्यामुळे त्याने ते दान कसं द्यावे हे ते विचारलं. माझ्या उपदेशाने जेवणावळी जवळजवळ बंदच असत. ग्रंथाच्या आणि ज्ञानाच्या प्रसारास दान देण्याचे ठरवले तरी शीख, उर्दू, इंग्रजी जो तो वर्ग ते दान आपल्या भाषेतील पुस्तकास दिले जावे म्हणून म्हणे. आणि आम्ही विरोध केला की म्हणत यांना राष्ट्रीय भाषेच्या गोंडस ढोंगाखाली बंगाली, पंजाबी इत्यादी भाषा मारणं आहे. पण आम्ही सांगावं की मराठीस ते दान मागत नाही. तसं असतं तर शंका एक वेळ ठीक होती, पण हिंदीच द्या. मी स्वतः गुरुमुखीसुद्धा त्या प्रांतिक भाषा शिकलो आहे. इतरास बंगाली इत्यादी स्वतः शिकवी देखील. मला मराठीही मारावयाची आहे की काय, पण आपला प्रांतिक अभिमान राष्ट्रीय हितापुढे बळी दिला पाहिजे असे समजावीत अंती आम्ही त्या पैशातून हिंदी पुस्तके मागविण्यास त्या बंदीचे मन वळवले आणि अलाउद्दीनसारख्या लोकप्रिय पण जुन्या वळणाच्या ग्रंथापासून तो नागरी प्रचारणाच्या नवीनातील नवीन ग्रंथमालेपर्यंत 100 रुपयांचे ग्रंथ मागवले. आम्हा स्वतःला अलाउद्दीन फार आवडत असे. ज्या बंगाली स्नेह्यांचे मत हिंदी प्रौढ नाही किंवा तिला वाङ्मय नाही असे, त्यांना ती कशी गमनशील होत आहे ते दाखवण्याकरता तिच्यातील गुरुकुलातील किंवा इतर उत्तम ग्रंथ प्रसिद्ध होताच आणून बळे दाखवे. त्यांना ते केव्हा केव्हा आनंदकारक न वाटता अपमानकारक, निदान दुष्ट हेतूचे वाटे. पण तो हेतू विपर्यास सहन करूनही ते मी करीतच राहावे. शेवटी हिंदी राष्ट्रभाषा आहेच ही बुद्धी इतकी सार्वत्रिक झाली की ती सिद्ध करीत बसण्याच्या स्थितीतून सिद्धांताच्या स्थितीप्रत पोचली. शिखांचं मन हिंदीकडे वळवण्यास निराळा युक्तिवाद उपयुक्त होई. त्यापैकी पुष्कळास श्री गोविंद गुरूंचे विचित्र नाटक इत्यादी ग्रंथ आणि सूर्यप्रकाशादिक इतिहास शुद्ध व्रजभाषेत म्हणजे जुन्या हिंदीत आहेत हे माहीत नसे. परंतु एकदा त्यास हिंदी त्यांची धर्मभाषाच कशी आहे आणि गुरुमुखी हे केवळ एक लिपी काय ती आहे हे समजावून देण्यात आलं की त्यास हिंदीचे राष्ट्रीयदृष्ट्या नव्हे तर पंथदृष्ट्याही महत्त्व वाटू लागे. गुरुमुखी संबंधी आमचं मत कारागारातील त्या ग्रंथाच्या अभ्यासानं असं झालं की ती गुरूंनी शोधून काढली आहे लिपी असं परंपरेचं मत ऐतिहासिक नसून त्याचा अर्थ इतकाच आहे की त्यावेळी पंजाबात प्रचलित असलेल्या लोंडीमुंडी म्हणजे मोडी इत्यादी व्यापारिक आणि प्राकृत जनातील लिपींपैकीच गुरुने ती निवडलेली एक जुनीच लिपी होती. शीख धर्मग्रंथ शास्त्रीत म्हणजे नागरीत न लिहिता त्या सामान्य लोकात प्रचलित असलेल्या लिपीत लिहविले, जसे बुद्धाने पालीत. म्हणून काय ते तिला गुरुमुखी हे नामाभिधान मिळाले. हा विषय स्वतंत्र आहे. ओघाने विषय निघालाच म्हणून उल्लेख करून ठेवला आहे. ही उपपत्ती आजवर कोणाही विद्वानांनी पुरस्कार केलेली नव्हती हे आम्हास तेव्हाही माहीत होतं. तिचे यथार्थत्वाचे वा अयथार्थत्वाचे दायित्व सर्वस्वी आमच्यावर आम्हास माहीत आहे तोपर्यंत तरी अनन्यपणे आहे. याविषयी अनेक ग्रंथींशी आणि शिखेइतिहासज्ञांशी आम्ही अनेक वेळा चर्चा करावी. मंडळी, याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय.